हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑनलाईन व्यवहार किंवा जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण करत असतो त्याबद्दल जाणून घ्यायचे. त्याचे काही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्याबद्दल पण या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. तर तुम्ही चेक करू शकता इथे स्टार्टिंगला इथे मीनिंग दिलेला आहे, अर्थ दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, ऑनलाईन व्यवहार हा इंटरनेटच्या साहाय्याने केला जातो. माहिती आपल्याला आपण आपल्या मोबाईलचा डाटा किंवा वायफाय यूज करून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असतो. योग्य इंटरनेटच्या जोडणीशिवाय हे व्यवहार करता येत नाही किंवा करता येऊ शकत नाही. कस काय म्हटलेलं आहे, जर मोबाईलमध्ये डाटा नसेल तर आपण Amazon वरतून किंवा फ्लिपकार्ट वरतून कोणतीही वस्तू परचेस करू शकत नाही किंवा आपण आपला व्हॉट्सअप पण चालवू शकत नाही. ठीक आहे. जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते तेव्हा त्याला ऑनलाईन व्यवहार असे म्हटलं जातं. ठीक आहे. साधं सिंपल डेफिनेशन आहे या ठिकाणी. ऑनलाईन व्यवहार म्हणजेच काय, इंटरनेटचा उपयोग करून वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, त्याला ऑनलाईन व्यवहार असे म्हणतात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. जेव्हा ऑनलाईन पद्धतीने वस्तू व सेवा खरेदी करतात तेव्हा ते पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने भरता येतात. म्हणजेच की पेमेंट ऑनलाईन म्हणजे डायरेक्टली फोनवरूनच आपल्याला पेमेंट सुद्धा करता येतं. क्रेडिट कार्ड किंवा UPI ID, डेबिट कार्डचे जे काही CVV नंबर राहते ते यूज करून आपण पेमेंट करू शकतो. UPI ID, फोन पेचे UPI ID सांगून आपण सुद्धा त्या ठिकाणी पेमेंट करू शकतो. ओके, इथपर्यंत समजलं? काहीच सांगितलं नाही त्याच्यामध्ये. ऑनलाईन व्यवहार म्हणजेच काय आणि ऑनलाईन व्यवहार हे त्याच्यामध्ये पेमेंटची सुद्धा सुविधा असते, एवढंच सांगितलंय. ओके, आता बघूया आपण प्रोसेस. ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. एक मिनिट हा ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया प्रोसेस बघा. आता ऑनलाईन व्यवहार पूर्व खरेदी विक्री, खरेदी विक्री आणि वस्तू पोहोचवण्याची अवस्था म्हणजे वितरण टप्पा या मार्गाने होते. एकतर पूर्व खरेदी विक्री केली जाते आणि खरेदी विक्री केली जाते. पूर्व खरेदी विक्री म्हणजेच काय, प्लेस ऑर्डर वगैरे केलं जातं. मग डायरेक्टली परचेस केलं जातं. त्याच्यानंतर ते कसंही येणार आपल्या घरी, डायरेक्ट आपल्या घरी येण्याची जी काही सुविधा असते त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. पहिला आहे महत्वाचा नोंदणी. याच्याबद्दल तुम्हाला MCQ मध्ये विचारल्या जातं. ठीक आहे. पहिला कोणता आहे, नोंदणी. याला आपण रजिस्ट्रेशन असं म्हणू शकतो. आता याला रजिस्ट्रेशन म्हणण्याऐवजी तुम्ही आपल्याला माहिती असलेला वर्ड मी सांगते. जर आपण एखादा ऍप्लिकेशन नवीन आपल्या फोन मध्ये डाउनलोड केला असेल, फोन असू दे कुठलेही काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक माध्यम असू द्या. ठीक आहे. फोन मध्ये आपण एखादा नवीन ऍप्लिकेशन डाउनलोड केलं आहे, मग ते पर्टिक्युलर Amazon असू द्या किंवा फ्लिपकार्ट असू द्या, तर स्टार्टिंगला तुम्हाला क्रिएट अकाउंट करावं लागतं. हे माहिती आपल्याला. यालाच रजिस्ट्रेशन, यालाच नोंदणी असं म्हणतात. त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये आपण आपलं नाव रजिस्टर करतोय. एक पर्टिक्युलर सेलर त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. तो सेलर कोण असेल, हा याच्याकडून आपण खूप सारे वस्तू परचेस करू शकतो. ऍक्च्युअल मध्ये मॅन्युफॅक्चरर वेगळा असतो, तो सेलर वेगळा असतो. बट या ठिकाणी आपण त्याच्याकडे ग्राहक म्हणून क्रिएट अकाउंट करत आहोत. इथपर्यंत समजलं? नवीन ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, मग डायरेक्टली तुम्हाला क्रिएट अकाउंट म्हणतंय. ओके, जर तुम्ही 4-5 दिवस हे पर्टिक्युलर Amazon ऍप्लिकेशन वापरला आणि काही दिवस बंद केला, अचानक तुम्हाला ते डाउनलोड करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला लॉग इन करावं लागतं. लॉग इन, पासवर्ड वगैरे टाकावं लागतं. आता या ठिकाणी क्रिएट अकाउंट म्हटलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी क्रिएट अकाउंट म्हणलेलं आहे. तर याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन असावी लागते, त्या ठिकाणी आपल्याला आपलं नाव लिहावं लागतं, युअर नेम. त्यानंतर आपलं ईमेल ID लिहावं लागतं, ते कंपल्सरी झालेलं आहे. अगेन ईमेल ID कन्फर्म करून घ्यावी लागते 2 वेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर पासवर्ड सेट करावं लागतं. मग क्रिएट Amazon अकाउंट येते. आपल्याला OTP सुद्धा विचारलं जातं. कधी कधी या ठिकाणी ईमेल ऐवजी नंबर सुद्धा द्यावा लागतो. आता इथे एवढंच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याचा अर्थ इथे एवढंच असतं नाही, त्या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस सुद्धा आपला विचारला जातो, ते सुद्धा आपल्याला फुलफिल करावं लागतं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? खूप इझी आहे. नोंदणी म्हणजेच काय, रजिस्टर करणं. रजिस्टर म्हणजेच काय, आपल्या भाषेत लॉग इन करणं किंवा क्रिएट अकाउंट करणं. ओके, बघा आता इथे काय सांगितलंय,
ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी नोंदणी फॉर्म म्हणजेच क्रिएट अकाउंट नोंदणी फॉर्म भरून ऑनलाईन विक्रेत्याकडे नोंदणी करावी लागते. Amazon या विक्रेत्याकडे आपण नोंदणी करू शकतो. ऑनलाईन व्यवहारात नोंदणी ही पहिली पायरी आहे. क्रिएट अकाउंट किंवा लॉग इन हे पहिली स्टेप आहे. विशिष्ट संकेतस्थळावर किंवा जे काही वेबसाईट असतात त्या वेबसाईटवरनं वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकाने लॉग इन करणे आवश्यक आहे. जसं आपण क्रोम असू द्या किंवा गुगल असू द्या, ब्राउझ असू द्या, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर एखादी पर्टिक्युलर वेबसाईट सर्च करतो, त्यावेळेस आपल्याला लॉग इन करा म्हणून लगेच दाखवतं. कंपल्सरी लॉग इन करावं लागतं, मगच आपण पुढची स्टेप बघू शकतो. ओके. ग्राहकाचा ईमेल ID, नाव, पत्ता, इतर तपशील हा सर्व संकेतस्थळावर सुरक्षित आणि जतन करून ठेवला जातो. तुम्ही तुमचं नाव देता, ईमेल ID देता, ऍड्रेस देत असता, त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात सेफ असतात. सिक्युरिटी त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असते, ते कोणालाही उघडकीस येत नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव खरेदीदाराचे खाते आणि शॉपिंग कार्ट हे ऑनलाईन दुकानात ब्राउझिंग करताना आपण काय घेतले याची नोंद ठेवते. आता याचं मीनिंग काय आहे की एखादी वस्तू तुम्ही घेतला असाल तर ते तुम्ही आत्ता घ्यायचं नाही, थोड्या दिवसानंतर घ्यायचंय किंवा त्या वस्तूवर ऑफर यायची वाट बघत असाल आणि तोपर्यंत ती वस्तू तुम्ही कुठे ठेवणार, तर ती वस्तू ठेवणार तुम्ही कार्ट मध्ये. ठीक आहे. कार्टचं ऑप्शन असते ऍड टू कार्ट आणि बाय नावचं ऑप्शन असते. आपण ऍड टू कार्ट केलं की ते कार्ट मध्ये वस्तू असते. जेव्हा आपल्याला खरेदी करायचं असतं किंवा त्या वस्तूवर डिस्काउंट आलं की आपण लगेच ती वस्तू खरेदी करत असतो. इथपर्यंत समजलं? नोंदणी रजिस्ट्रेशन फर्स्ट स्टेज समजलेलं आहे. सेकंड स्टेज चेक करा. मालाची मागणी नोंदविणे. सेकंड स्टेज कोणती आहे? प्रक्रिया कोणती आहे? 1 सेकंड हा. मालाची मागणी नोंदविणे, प्लेसिंग अँड ऑर्डर. आता याचं मीनिंग काय होतंय? पर्टिक्युलर आपण एखादी वस्तू सर्च करतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठी लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामधली एक वस्तू आपल्याला सिलेक्ट करायची असते. त्याला म्हणतात प्लेसिंग अँड ऑर्डर. काय म्हणतात त्याला? प्लेसिंग अँड ऑर्डर म्हणतात. बघा, ऑनलाईन व्यवहारातील ही दुसरी पायरी आहे. जेव्हा एखाद्या ग्राहकास एखादी वस्तू किंवा सेवा आवडतात, ठीक आहे, खूप साऱ्या वस्तू दिलेल्या असतात, त्यातली एक आपल्याला चूज करायची असते जे आपल्याला पाहिजे असती, तेव्हा ते शॉपिंग कार्ट मध्ये वस्तू व सेवा ठेवता येतो. ठीक आहे. मी काय सांगितलं होतं अगोदर, ते जे काही असेल तुम्हाला ते शॉपिंग कार्ट मध्ये वस्तू साठवून ठेवता येऊ शकतात. शॉपिंग कार्ट हे खरेदीदाराने खरेदीसाठी निवडलेल्या सर्व वस्तू, त्यांची संख्या आणि प्रत्येक वस्तूंची किंमत यांची नोंद ठेवत असते. खरेदीदार सर्व वस्तूंची निवड केल्यानंतर शोधण्याच्या पर्यायाकडे जातो. शोधन म्हणजेच काय? पेमेंटच्या पर्यायाकडे जात असतो. आता एक्झॅक्टली मालाची मागणी नोंदवणे म्हणजेच काय? प्लेसिंग अँड ऑर्डर म्हणजेच काय? बघा, आता मला एक अँड्रॉइड फोन पाहिजे होता. तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल. येस, अँड्रॉइड फोन पाहिजे होता. मी ते सर्च करत होते. ठीक आहे. तर मला हे एवढे सगळे ऑप्शन दिसले. मग यातलं मी एक मोबाईल चूज केलेला. ठीक आहे. यातलं मी एक मोबाईल चूज केला आणि त्या ठिकाणी मला 2 ऑप्शन दिसत होते. एक तर ऍड टू कार्ट दिसत होतं, एक तर बाय नाऊ दिसत होतं. तर मी काय केलं? ऍड टू कार्ट केलेलं आहे. मी काय केलं? तुम्ही बघू शकता या ठिकाणी कार्ट रिकाम आहे. कार्ट कुठे दिसतं तुम्हाला? हा, या ठिकाणी कार्ट वरच्या साईडला रिकाम आहे. बट ज्यावेळेस मी ऍड टू कार्ट करते त्या 0 वरून कार्ट मध्ये 1 नंबर आलेला आहे, म्हणजेच वस्तू ऍड झालेली. तर ती वस्तू कार्ट मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत असते. ओके. या ठिकाणी ती वस्तू दिसली आणि त्या वस्तूची किंमत या ठिकाणी दिसते 21,999. त्या फोनची प्राइस आहे ओव्हरऑल. मग त्याच्यानंतर या ठिकाणी मला पेमेंट करायची असेल तर मी करू शकते. अदरवाईज या फोनवरती चांगलं डिस्काउंट येईपर्यंत ही वस्तू मी या कार्ट मध्ये ठेवू शकते. ओके. इथपर्यंत समजलं? मालाची मागणी नोंदविणे समजलं असेल. त्याच्यानंतर थर्ड वन आहे शोधन. थर्ड वन काय आहे? शोधन, पेमेंट. बघा, ऑनलाईन व्यवहारातील ही शेवटची पायरी आहे. शोधन म्हणजेच काय? पेमेंट. ही सगळ्यात शेवटची. वस्तू निवडलो, ठीक आहे,
स्टार्टिंग पासून घेऊया. अकाउंट क्रिएट केलो, ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, अकाउंट क्रिएट केलो, वस्तू शोधलो, वस्तू सिलेक्ट केलो, कार्ट मध्ये टाकलो, त्याच्यानंतर वेळ येता पेमेंट करण्याची. ओके, ऑनलाईन व्यवहार राहतील ही सगळ्यात शेवटची पेमेंट. या पायरीमध्ये खरेदीदारा शोधनाचा पर्याय निवडावा लागतो. म्हणजेच की पेमेंट कोणत्या मेथड न करायची हे मेथड आपल्याला चूज करावं लागतं. शोधनाची रचना ही अत्यंत उच्चस्तरीय इन्क्रिप्शन सह सुरक्षित आहे, म्हणजे सेफ आहे. तुम्ही जेही पेमेंट करताल, तुमची जे काही इम्पॉर्टंट माहिती असेल ते सुरक्षित असेल, त्यामध्ये कुठलाही धोका तुम्हाला मिळणार नाही. शोधनाचे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण शोधन करू शकतो. म्हणजेच विविध पेमेंटचे मेथड्स आहेत, त्याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. त्यातली पहिली जी मेथड आहे, पद्धत आहे पेमेंट करण्याची, शोधन करण्याची, ती असेल वस्तू पोहोचल्या केल्यानंतर शोधन. म्हणजेच याला आपण म्हणतो कॅश ऑन डिलिव्हरी. काय म्हणतो याला आपण? कॅश ऑन डिलिव्हरी. वस्तू घरापर्यंत पोहोचले की आपण त्या कुरिअर वाल्याच्या हातामध्ये पैसे देतो, म्हणजेच याला कॅश ऑन डिलिव्हरी. वस्तू पोहोचल्या केल्यानंतर शोधन, पेमेंट करणं. ओके, शोधनाच्या प्रकारामध्ये खरेदीदाराला वस्तू हातात मिळाल्यानंतर शोधन केले जाते. शोधन म्हणजेच काय? पेमेंट केली जाते. शोधन घरी दाराजवळ केले जाते. ते आपल्या दारामध्ये कुरिअर वाला जो काही असतो तो वस्तू आणून देतो, आपण वस्तू घेतो, बघतो आणि मग पेमेंट करत असतो, शोधन करत असतो. ग्राहक रोख किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे शोधन करू शकतो. घरपोच कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर आपण त्या ठिकाणी त्यांना क्रेडिट कार्डचा यूज करून दाराजवळ, आय रिपीट, दाराजवळ आपण थांबून यूज करून देऊ शकतो. ठीक आहे, इथेही आपण क्रेडिट कार्डचा यूज करू शकतो. अदरवाईज आपल्याला वस्तू हातामध्ये घेऊन बघायची होती म्हणून आपण घराजवळ आल्यानंतर क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड यूज केलो. बट तुम्हाला एक ऑप्शन मिळतं, ते ऑप्शन कोणतं असेल ते आपण पुढे बघूया. ओके, समजलं? इथे पण तेच सांगितलंय, चेक करू शकता. पहिलं जे आहे शोधन, ते आहे आपलं COD च. इथे एक मिसिंग आहे जे धनादेश चेक होतं. ठीक आहे, इथे चेक करा. पहिलं आहे ATM, ऍड डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अँड ATM कार्ड. डेबिट आणि ATM सेमच आहे. ठीक आहे, कार्ड द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. सेकंड वन आहे नेट बँकिंग द्वारे पेमेंट करू शकता. UPI द्वारे पेमेंट करू शकता. UPI ID टाकायचे, मग पेमेंट करू शकता. नेक्स्ट आहे EMI अनअवेलेबल दिलेलं आहे, बट EMI बेसिसवर फोन घेऊ शकतो आपण. जे आयफोन घेत असतात ते EMI बेसिसवर सुद्धा घेत असतात. ठीक आहे, इथे पे ऑन डिलिव्हरी दिलेलं आहे, म्हणजेच हे कॅश ऑन डिलिव्हरी आहे. अशा पद्धतीचे पेमेंटचे मेथड असतात. त्यातली जी पहिली आहे COD होती, ती COD खालच्या साईडला होती, या ठिकाणी होती COD. बघा आता काय सांगितलं याच्या ठिकाणी, अशी आपण पेमेंट करू शकतो. ओके, ब आहे धनादेश. ब काय आहे? धनादेश. शोधनाच्या या प्रकारात खरेदीदार विक्रेत्यास एक धनादेश पाठवतो आणि विक्रेता धनादेश प्राप्त झाल्यानंतर वस्तू पाठवितो. आता या ठिकाणी काय केलं जातं? शोधनाच्या आता या ठिकाणी डिजिटल धनादेश येतं. धनादेश पाठवणं, मग येणं, इथे एक वर्ड मिसिंग आहे असं मला वाटतं, बट हे करेक्ट असू शकतं. या ठिकाणी डिजिटल धनादेश पाहिजे होतं. डिजिटल धनादेश म्हणजेच काय? ऑनलाईन तो चेक पाठवणार, मग पर्टिक्युलर तो बँकेमध्ये जाणार, चेक रिसिव्ह करणार, पैसे घेणार, मग वस्तू याला पाठवणार. ठीक आहे, याचं मिनिंग हे पण होतं. बट या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की खरेदीदार चेक विक्रेत्याला पाठवणार, विक्रेता चेक घेणार, त्याला पैसे देणार, मग विक्रेता वस्तू खरेदीदाराजवळ पाठवणार. ठीक आहे, इथे डिजिटल मिसिंग आहे. तो डिजिटल धनादेश म्हणजेच काय? ऑनलाईन तुम्ही चेकची फोटो काढून त्या विक्रेत्याला पाठवू शकतो. तो चेक बँकेत घेऊन जातो, पैसे घेतो आणि मग वस्तू पाठवत असतो. ओके, समजलं? नेक्स्ट वन आहे नेट बँकिंगने हस्तांतरण. नेट बँकिंगचा यूज करून आपण पेमेंट करू शकतो. शोधनाच्या या प्रकारामध्ये शोधनाची रक्कम
खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केली जाते, त्याला नेट बँकिंग असे म्हणतात. अकाउंट नंबर वगैरे दिला जातो, मग पेमेंट केली जाते. विक्रेत्याला शोधन म्हणजेच पेमेंट प्राप्त झाल्यानंतर विक्रेता त्या संबंधित वस्तू खरेदीदाराकडे पाठवतो. इंटरनेटद्वारे निधी हस्तांतरित करण्याची ही एक इलेक्ट्रॉनिक सुविधा आहे. या ठिकाणी नेट बँकिंग केलं जातं, म्हणजेच काय, डायरेक्टली खात्यामधूनच आपले पैसे कट होत असतात. जे काय अकाउंट नंबर असतं ते त्यांना प्रोव्हाइड केलं जातं, त्याद्वारे ते पेमेंट करत असतात. नेक्स्ट वन आहे आता क्रेडिट आणि हे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हे मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. एक तर सीओडी चालतं, एक तर UPI ID चालतं आणि एक तर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जमत असतं. हे तीन मोस्ट ऑफ टाइम यूज करत असतात. तर याच्यातलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड बघा, खरेदीदार डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरतो आणि ग्राहकांच्या खात्यातून रक्कम वजा होते. ठीक आहे, पैसे त्याच्या Amazon वरती सबस्क्रिप्शन घेत असतो, त्या सबस्क्रिप्शन मधनं ते अमाऊंट मायनस होत असते, मायनस वजावट होत असते. डेबिट कार्ड असंही होऊ शकतं. ठीक आहे, खात्यातून सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर असं पण होऊ शकतं. आणखीन एक, आपण ते जे काही डेबिट कार्ड असतं त्याच्यावरती जे CVV नंबर असतं, जे काही नंबर डायल टाकायचं असतं, ते नंबर आपण टाकलो, त्याच्यानंतर एका सेकंदामध्ये पेमेंट झाल्यानंतर खात्यातून पैसे कमी होत असतात, वजा होत असतात. ओके, क्रेडिट कार्ड यांना प्लास्टिक पैसा म्हणून ओळखले जाते, हे आपण 4th चॅप्टर मध्ये बघितलं. जे जास्तीत जास्त ऑनलाईन शोधण्यासाठी वापरले जाते, जे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी क्रेडिट कार्डचा किंवा डेबिट कार्डचा उपयोग केला जातो. आपण बघितलो 4th चॅप्टर मध्ये कशा पद्धतीने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा उपयोग केला जातो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्याल. लास्ट वन आहे डिजिटल रोख, डिजिटल कॅश. बघा, इलेक्ट्रॉनिक चलनाचा हा एक प्रकार आहे ज्याचे अस्तित्व केवळ सायबर स्पेस मध्येच आहे. डिजिटल रोख वास्तवात नसते, परंतु खऱ्या चलनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची क्षमता आहे. आता हे डिजिटल रोख काय आहे, हा आता सध्या अस्तित्वात नाही, ज्याचे अस्तित्वच नाहीये, ते आपल्याला दिसतच नाही, अशी एक मौल्यवान वस्तू असते, त्याद्वारे आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. बट हे डिजिटल कॅश जे आहे ते आता सध्या अस्तित्वात म्हणजे आपण वापरू शकत नाही. हे सायबर स्पेस मध्ये डिजिटल कॅश वापरलं जातं, ते हळूहळू आपल्यापर्यंत पण प्रोव्हाइड होत जाईल. ओके, समजलं? इथपर्यंत सगळे प्रक्रिया, सगळे स्टेप्स, प्रोसेस क्लिअर असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. भेटूयात अशाच एक न्यू व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. स्टडी स्टे कनेक्टेड.